काय चल गाडी काढ, चल गाडी काढ, गाडी काढ. नाव काय तुझं? नाव काय? नाव काय तुझं? नाव काय तुझं? गाडी जागा आहे का गाड्या लावायची पार्किंगला? आणि ज्या पद्धतीने तुम्ही बसताय त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अरेरावीपणा पुन्हा दाखवताय. यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाहीये. माझं मत आहे नीट कोड भरा आणि निघा. आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केला तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, राज ठाकरेंचे सैनिक आहोत. जर तुम्ही लोकांबरोबर चुकीचं वागणार असाल तर आम्हाला तुमच्या बरोबर चुकीचं वागताना कुठलीच वाईट वाटणार नाही. मारहाण करणाऱ्याला गुन्हा दाखल झाला नाही. काय सगळं ठाणे पोलिस मी पोलिसांना त्यांच्यावर जो गुन्हा टाकण्यास माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 307 दाखल होईल. बरोबर आहे. तुम्ही त्यांना तेच म्हटलं की कृपया जे त्यांनी म्हटलं ते करून दाखवा. केस टिकेल की नाही ते नंतर बघू. पण आता त्यांना एक भीती बसली पाहिजे. जर अशा प्रकारची कुठलीही घटना आम्ही केली तर आमच्यावर कायद्याचा बडगा बसतो हे दाखवण्याची एक चांगली संधी आहे. कारण जे तुम्ही जर बघाल तर त्या दिवशी जामीन नाक्याला झालेल्या घटनेत आरोपीने अटकच नाही केली. त्या दुसऱ्याची पुन्हा तिथे होते. आता वेळ आलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ही जी कोणी लोक आहेत त्यांना माज आलाय त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे. पोलिसांनी शिकवावी. पण तुम्ही देखील या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी काही रिक्षा चालकांना वाहन चालकांना मारहाण केलेली आहे. तुम्ही समर्थन करता का नाही? म्हणजे त्यांनी आमच्या लोकांना मारल्यावर काही होत नाही. बरोबर आहे. आम्ही मारल्यावर लगेच त्याचं समर्थन होणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उचललं जातं. वा रे वा, असं कसं होईल? एका वृद्ध माणसाला 80-85 वर्षाला माणसाला दगड टाकले पाहिजे त्याला लाज नाही वाटली. आम्हाला का लाज वाटली पाहिजे? आणि मग यातनं एक प्रवृत्ती तयार होते ज्यांना जागेवरच ठेचलं पाहिजे. काय व्हायचं? आता परिवहन मंत्री म्हणतात की कुठेतरी त्यांना सूट दिलेली आहे मराठी शिकण्यासाठी. माझं मत आहे की जे लोक 15-15 वर्ष राहून मराठी शिकले नाहीत ना ते तुम्ही 2 धडे शिकवून काय शिकणार नाहीत. ज्याला मराठी येते त्याच्याकडेच परमिट राहील. हा नियम लागू करावा तरच काहीतरी होईल. नाही तर अशा घटना रोज घडतात. राजसाहेबांनी काय उत्तर आलं का ठाण्यात या संदर्भात? मला आदरणीय साहेबांचा कॉल आला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याची चौकशी केली, विचारपूस केली आणि हे जे कोणी आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवण्याची जी काही साहेबांची एक शैली आहे ते आम्हाला सांगितलं आणि तो ज्याने केलाय त्याला आम्ही सोडणार एवढं नक्की.